ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वर आमच्याशी बोलू इच्छितो. परमेश्वर स्वतः आम्हाला संदेश देऊ इच्छितो. परमेश्वर स्वतः आम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो. याचं प्रतीक आम्हाला समूएलाच्या पहिल्या ग्रंथामध्ये अध्याय 3 वचन 10 मध्ये आम्हाला वाचायला मिळते. आम्हाला ती गोष्ट माहित आहे की जेव्हा समूएलाला परमेश्वर बोलत होता, समूएलाने ओळखलं नाही की प्रभू बोलवत आहे. तेव्हा तो एलीकडे जाऊन विचारत होता, तुम्ही मला बोलावलं का? तर त्यांनी 3दा अशा प्रकारे परमेश्वराने त्याला बोलावलं. तेव्हा समूएलाने ओळखलं नाही की परमेश्वर बोलत आहे. तेव्हा एलीने सांगितलं की पुन्हा एकदा जर समजा परमेश्वर बोलवत असेल तर तू म्हण की बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. आणि जेव्हा तिसऱ्यांदा परमेश्वराने सामुएलाला सामुएल सामुएल म्हणून हाक मारली, तेव्हा मग हा तयार होता आणि त्याने मग बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे असं सामुएलाने परमेश्वराला उत्तर दिलं. आणि जेव्हा हे उत्तर सामुएलाने परमेश्वराला दिलं, तेव्हा परमेश्वर सामुएलाला म्हणाला, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे, इस्रायलामध्ये मी अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे कान भनभनून जातील. म्हणजे एवढी महान, एवढी भयंकर आणि एवढी शक्तिशाली अशी गोष्ट आहे किंवा कार्य आहे. तर ते आम्हाला किंवा आमच्या लोकांना माहित करण्यासाठी परमेश्वर सामुएलाला सांगू इच्छित होता. परंतु सामुएल समजू शकला नाही. जेव्हा एलीने सांगितलं का तू परमेश्वर बोलवत आहे, तू परमेश्वराला उत्तर दे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वर पुष्कळ माध्यमातून आमच्याशी बोलू इच्छितो. परंतु आम्ही परमेश्वर माझ्याशी बोलत आहे, बोलू इच्छितो हे आपण जाणत नाही. आपण विश्वास ठेवूया की आम्हाला परमेश्वर हाक मारतो आणि त्याची हाक ऐकण्यासाठी आम्ही स्वतःला स्तब्ध ठेवणे, शांत ठेवणे गरजेचं आहे.